Hello students, welcome back to Chemodynamics Educational YouTube channel. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन, केमिस्ट्रीची डेफिनेशन आणि ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री या टॉपिकवरती आपण फोकस केला होता आणि या टॉपिकवरती आपण स्टॉप केलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅटर या टॉपिकला स्टार्ट करतोय. आता मॅटर काय असतं याची आपण पहिले डेफिनेशन समजून घेऊ. तर मॅटरची डेफिनेशन बघा इथं खालीच दिलेली आहे. एनिथिंग विच हॅज मास, अशी एखादी वस्तू किंवा असं एखादा सबस्टन्स की त्याला काय असतं मास आणि ते स्पेस ऑक्युपाय करतं, ऑक्युपाईज स्पेस. एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. आता ते स्पेस ऑक्युपाय करतं म्हणजे याचा अर्थ त्याला काय असतो व्हॉल्यूम. ओके, मग त्याच सबस्टन्सला किंवा त्याच याला आपण मॅटर म्हणत असतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे जे पिक्चर दिलेलं आहे पूर्ण या पिक्चर मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या पिक्चर मध्ये जेवढ्या पण वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या वस्तू या मॅटर आहेत. फॉर एक्झाम्पल हे बुक, हे जे तुम्हाला बुक दिसतंय याला मास आहे आणि या बुकने या टेबलचा एवढा एरिया ऑक्युपाय केलेला आहे. त्यानंतर पेन्सिल, पेन्सिलला पण मास आहे आणि त्या पेन्सिलने हा एरिया एवढा एरिया ऑक्युपाय केलेला आहे. त्यानंतर पेन, या पेनला सुद्धा मास आहे आणि या पेनने सुद्धा एरिया ऑक्युपाय केलेला आहे. त्यानंतर हा ग्लास, ग्लास जो आहे त्याला मास आहे आणि त्या ग्लासमध्ये स्पेशली आपण पाणी भरलेलं आहे, वॉटर. दॅट ग्लास कंटेन वॉटर. दॅट वॉटर ऑल्सो हॅज मास अँड दॅट ऑक्युपाय द व्हॉल्यूम. दॅट वॉटर ऑल्सो मॅटर. ते वॉटर सुद्धा मॅटर आहे, तो ग्लास मॅटर आहे. आणि या सगळ्या ज्या वस्तू, या सगळ्या ज्या सबस्टन्सेस आपण या टेबलवर ठेवलेले आहे, तो टेबल सुद्धा मॅटर या टाइप मध्ये इन्व्हॉल्ड होत असतो. मग आता हे जे मॅटर आहे या मॅटरला आपण त्यांच्या केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर क्लासिफाय करतो. दिस मॅटर कॅन बी क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल कंपोजिशन्स. आता मॅटरचे बेसिकली केमिकल कंपोजिशनचे अकॉर्डिंग दोन टाईप असतात. पहिला टाईप असतो प्युअर सबस्टन्सेस अँड सेकंड टाईप इज मिक्सचर्स. आता हे जे प्युअर सबस्टन्सेस असतात यांचे पण दोन टाईप असतात. पहिले आपण हा जो ट्री डायग्राम आहे ते समजून घेऊ आणि मग नंतर आपण डिटेलमध्ये एक एक टाईप जे आहे ते आपण त्यांच्या डेफिनेशन आणि त्यांचे एक्झाम्पल समजून घेणार आहोत. आता मॅटरचे दोन टाईप असतात केमिकल कॉम्पोजिशनच्या अकॉर्डिंग. एक प्युअर सबस्टन्सेस अँड अदर वन इज मिक्सचर्स. या प्युअर सबस्टन्सेसचे अजून दोन टाईप असतात, एलिमेंट्स. आणि दुसरा टाईप असतो, फर्स्ट टाईप असतो एलिमेंट अँड सेकंड टाईप इज कंपाऊंड. आता एलिमेंटच्या खाली मी ऍटम लिहिलेलं आहे. आता ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट. ऍटम हा त्या एलिमेंटचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट असतो. लाईक दॅट त्याच्यासारखंच सेम हा जो हे जे मॉलिक्युल्स असतात, मॉलिक्युल्स, हे मॉलिक्युल्स त्या कंपाऊंडचे काय असतात, स्मॉलेस्ट पार्ट असतात. जसं आपण ऍटम्सला एलिमेंटचा स्मॉल पार्ट म्हटलं तसे मॉलिक्युल सुद्धा कंपाऊंडचे स्मॉल पार्ट असतात. त्यानंतर हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सला आपण अजून तीन टाईप मध्ये डिवाइड करतो किंवा तीन टाईप मध्ये क्लासिफाय करतो. फर्स्ट वन इज मेटल, सेकंड वन इज नॉन मेटल अँड थर्ड वन इज मेटलॉइड. आता बघा तुम्ही जो पिरियोडिक टेबल बघितला आहे त्या पिरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत. टोटल 118 एलिमेंट्स आहेत. आणि तुम्ही 9th आणि 10th पर्यंत शिकला असाल की या 118 एलिमेंट्सला आपण तीन टाईप मध्ये क्लासिफाय केलेलं असतं. फर्स्ट वन इज मेटल, सेकंड वन इज नॉन मेटल अँड थर्ड वन इज मेटेलॉइड्स. थर्ड वन इज मेटेलॉइड्स. हे तीन टाईप असतात. हे 9वी 10वीच्या बेसिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला ते सगळं. त्यानंतर हे जे मिक्सचर्स असतात दॅट मिक्सचर्स ऑल्सो क्लासिफाय इंटू टू टाइप्स. वन इज होमोजिनियस मिक्सचर अँड सेकंड वन इज हेट्रोजिनियस मिक्सचर्स. आता आपण डिटेलमध्ये एक एक टाईप समजून घेऊ. आता मॅटरचा सगळ्यात फर्स्ट टाईप जो आहे तो आहे प्युअर सबस्टन्सेस. आता प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. बघू आपण प्युअर सबस्टन्सेसची डेफिनेशन काय असणार आहे किंवा प्युअर सबस्टन्सेस नेमकं कशापासून तयार झालेले असतात ती आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा फर्स्ट वन इज प्युअर सबस्टन्सेस.
प्युअर सबस्टन्सेस काय असतात ते आपण समजून घेऊ व्यवस्थित. वेन ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सबस्टन आर सेम इन केमिकल नेचर. म्हणजे ज्या वेळेस समजून घ्या, एखादा सबस्टन्स जो तयार होतो, एखादा जो फॉर एक्झाम्पल टेबल तयार केला, टेबल. आता तो टेबल कशापासून बनलेला असतो? लाकडापासून. तो लाकूड म्हणजे काय बाळांनो? एक प्रकारचे कार्बनिक. म्हणजे तो जो पूर्ण टेबल आहे तो टेबल कशापासून बनलेला आहे? कार्बन पासून. म्हणजे टेबलचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय आहेत बरं इथं? कार्बन. म्हणजे सगळेच्या सगळे पार्टिकल सेम आहेत. त्याच्यामुळे दॅट्स वाय द केमिकल नेचर ऑफ दॅट पार्टिकल्स ऑल्सो सेम. म्हणजे तो पार्टिकल, तो सबस्टन, सगळा सबस्टन, पूर्णच्या पूर्ण सबस्टन, होल सबस्टन जर एकाच सिमिलर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून बनलेला असेल तर ऑब्व्हियसली त्यांचे केमिकल नेचर सुद्धा काय येईल? सेम येईल. आणि ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण त्या सबस्टन्सेसला प्युअर सबस्टन्सेस असं म्हणत असतो. मग आता यांचे आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो प्युअर सबस्टन्सेसचे? जे आपण इथं प्युअर सबस्टन्सेस म्हटलं त्यांचे आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो? सगळेच्या सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यात बघा, सिल्वर आहे, गोल्ड आहे, वॉटर आहे, ग्लुकोज आहे, कॉपर आहे, एक्सेट्रा. म्हणजे या प्युअर सबस्टन्सेस मध्ये आपण टोटल 118 एलिमेंट सुद्धा इन्क्लूड करू शकतो. आणि जे पण काही मॉलिक्युल्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल इथं बाकीचे सगळे एलिमेंट्स आहेत, सिल्वर एलिमेंट आहे, गोल्ड एलिमेंट आहे, त्यानंतर कॉपर एलिमेंट आहे, बट वॉटर अँड ग्लुकोज दीज आर कंपाऊंड्स. या कंपाऊंडचा सुद्धा आपण प्युअर सबस्टन्सेस मध्ये इन्व्हॉल्व करत असतो. आता हे जे प्युअर सबस्टन्सेस असतात दे हॅव डिफायनाइड अँड फिक्स केमिकल कॉम्पोजिशन्स. म्हणजे हे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत बाळांनो, या केमिकल सबस्टन्सेस मध्ये जे पण काही केमिकल कॉम्पोजिशन्स असतात ते डिफायनाइड असतात आणि फिक्स असतात. मग याच्यामध्ये त्यांचा सोर्स कोणताही राहू द्या, त्यांचा सोर्स दे ऑलवेज हॅव सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. म्हणजे त्यांच्या ओरिजिन, त्यांचा सोर्स कोणताही राहिला तरी त्यांच्या प्रॉपर्टी सेम असतात. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, त्याच्यावरून कळेल तुम्हाला. जर आपण वॉटर घेतला H2O, आता H2O आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेस पासून मिळतोय. फॉर एक्झाम्पल H2O आपल्याला विहिरीतनं मिळतो, किंवा आपल्याला H2O आपल्याला आईसच्या फॉर्म मध्ये ज्या आहे तिथं मिळतो, किंवा H2O आपल्याला समुद्रात मिळतो पाण्यामध्ये, किंवा ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस H2O मिळतो. म्हणजे H2O चे हे डिफरंट सोर्सेस आहेत. मग ह्या जरी त्यांचे ओरिजिन, त्यांचे सोर्सेस डिफरंट आहे H2O चे, पण तो सबस्टन, तो प्युअर सबस्टन एकच असल्यामुळे त्यांच्या ओरिजिन कोणतंही राहिलं तर त्या H2O च्या सगळ्याच प्रॉपर्टी काय असतील? सेम असतील. आता H2O ची कोणती प्रॉपर्टी? H2O काय करतो? दॅट H2O स्टॉप द फायर. तो H2O काय करतो? फायरला स्टॉप करतो. म्हणजे कुठं आग वगैरे लागली असं त्या आगीला विझवण्याचं काम कोण करतं? पाणी जर आपण त्याच्यावर टाकलं तर पाणी ती आग विझवतो. मग तुम्ही कोणतंही पाणी घ्या, त्याची एक मेन प्रॉपर्टी आहे काय? की तो फायर स्टॉप करतो. त्याच्या ओरिजिन कोणताही राहिला तरी सुद्धा त्याची ती प्रॉपर्टी तो सोडत नाही. आता हे जे प्युअर सबस्टन्सेस असतात, या प्युअर सबस्टन्सेसला आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. फर्स्ट वन इज एलिमेंट, सेकंड वन इज कंपाऊंड्स. आता एलिमेंट्स कोणाला म्हणायचं? तर एलिमेंट्सचे आपण पहिले डेफिनेशन समजून घेऊ. एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. म्हणजे एलिमेंट हा एक असे सबस्टन्सेस आहेत की ज्यांना आपण त्यांच्यापेक्षा अजून सिंपल सबस्टन्सेस मध्ये डिवाइड करू शकत नाही. तुम्ही सिंपल त्याच्यावर कोणतीही केमिकल रिएक्शन केली किंवा केमिकल चेंजेस केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा मी एखादी केमिकल रिएक्शन घेतली, त्या केमिकल रिएक्शन मध्ये कार्बन घेतला आणि त्याची रिएक्शन आपण ऑक्सिजन सोबत केली तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला कार्बन डायऑक्साईड. आता असं नाही की हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे याच्यामध्ये जो कार्बन आहे, असं नाही की तो कार्बन जो आहे तो वेगळ्या दुसऱ्या अदर सबस्टन्सेस मध्ये ब्रेक झाला, असं पॉसिबल नाही. कार्बन तो कार्बनच राहील. जरी तुम्ही त्याच्यावर कितीही केमिकल चेंजेस केले तर तो जो नवीन मॉलिक्यूल तयार झाला असेल त्याच्यामध्ये जो एलिमेंट असेल तो एलिमेंट ऍज इट इज त्या फॉर्म मध्ये राहील, फक्त त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतील. ओके, मग त्याला जे आपण म्हणतो प्युअर सबस्टन्सेस.
मग आता हे जे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंट्सला आपण अजून 3 टाईप मध्ये क्लासिफाय करत असतो. त्याच्यातला पहिला टाईप जो आहे तो आहे मेटल्स, आणि सेकंड टाईप आहे नॉन मेटल, आणि तिसरा टाईप आहे मेटलॉइड्स. आता हे जे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड जे आहे यांना आपण त्यांच्या प्रॉपर्टीज वरून आयडेंटिफाय करतो. आता त्यांच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. पहिले आपण मेटल्सच्या प्रॉपर्टी ज्या आहेत बाळांनो, त्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज समजून घेऊ कोणत्या कोणत्या असतात. पहिलं, मेटल हॅव लस्टर. मेटलला एक लस्टर असतं, म्हणजे मेटलला शायनिंग असते. म्हणजे तुम्ही जास्त करून कोणताही मेटल बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, हे जे मेटल्स असतात या मेटल्सला शायनिंग असते, म्हणजे चमकतात, त्यांना चकाकी असते, चमकतात, ते लस्टर असते, त्यांना शायनिंग असते. ही त्यांची पहिली प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी, मेटल्स कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मेटल्स मधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यायचे म्हटलं तर अल्युमिनियम आणि कॉपर हे जे दोघं आहेत, ते आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये जे पण काही इलेक्ट्रिकल वायर्स असतात त्या इलेक्ट्रिकल वायर्स मध्ये कॉपर हा जास्त करून असतो आणि नंतर अल्युमिनियम असतो ते इलेक्ट्रिकल वायर मध्ये, आणि त्यांच्यातनं काय होतं, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. त्यानंतर बरेचसे आपल्या घरात जे पण काही भांडे असतात, पॉट असतात स्वयंपाकाचे, ते जनरली स्टीलचे बनलेले असतात. आणि स्टील हा आयर्न पासून बनलेला असतो. आयर्न हा एक मेटल आहे, आणि ज्यावेळेस आई स्वयंपाक करते तर स्वयंपाक करत असताना गॅसवरती ठेवलेलं जे पातेलं असतं ते त्याच्यात तुम्ही जर पाणी टाकलं असेल तर ते पाणी काय होतं, ऑब्व्हियसली बॉईल होतं, गरम होतं थोड्या वेळाने. का बरं गरम होतं? कारण तो जो आयर्न आहे, स्टील जो आहे, तो एक मेटल आहे, आणि त्या मेटल मधून काय कंडक्ट होते, हीट कंडक्ट होते. नुसती हीटच नाही तर इलेक्ट्रिसिटी सुद्धा कंडक्ट होत असते. सगळे जवळपास मेटल जे असतात ते हीट अँड इलेक्ट्रिसिटी दोघं कंडक्ट करत असतात. त्यानंतर मेटल जे असतात, लक्षात घ्या, मेटलची एक मेन प्रॉपर्टी आहे अजून, मेटल कॅन बी ड्रॉ इनटू वायर्स. मेटलला आपण वायर्स ज्या आहेत त्याच्यामध्ये होडून त्यांच्या वायर्स तयार करू शकतो. म्हणजे मेटलची एक प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीला आपण डक्टॅलिटी म्हणतो किंवा डक्टाईल नेचर असतं. मेटलचं नेचर काय असतं, डक्टाईल, किंवा मेटलची कोणती प्रॉपर्टी असते, डक्टॅलिटी. डक्टॅलिटी म्हणजे काय, की त्या मेटलला होडून आपण त्याच्यापासून काय तयार करू शकतो, वायर. त्यानंतर मेटलची पुढची प्रॉपर्टी आहे, मेटल कॅन बी हॅमर्ड. मेटल कॅन बी हॅमर्ड इनटू थिन शीट्स. म्हणजे मेटलला जर आपण ठोकलं, हॅमर्ड केलं, हातोड्याने ठोकलं, तर त्यांच्यापासून आपण शीट तयार करू शकतो, म्हणजे पत्रा तयार करू शकतो. याच प्रॉपर्टीला म्हणतो आपण मॅलॅबिलिटी. याच मेटलच्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण मॅलॅबिलिटी, आणि त्याच्या नेचरला म्हणतो मेलिएबल नेचर. मग कोणत्या कोणत्या टाईपचे मेटल आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर, आयर्न, हे सगळे मेटल आहेत. आता आपण जनरली जर तुम्ही बघितलं, हे जे मेटल असतात हे सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात, कोणतेही मेटल घ्या. बट देर इज वन एक्सेप्शन. मर्क्युरी इज अ मेटल बट इट इज लिक्विड इन स्टेट. मर्क्युरी हा एक मेटल आहे आणि तो रूम टेम्परेचरला तो लिक्विड स्टेट मध्ये असतो. नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल कंडिशनला तो लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट करत असतो. ओके. त्यानंतर मेटलचा जो दुसरा टाईप आहे तो आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स काय असतात बाळांनो, नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टी ज्या असतात त्या काय असतात. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल इज दॅट नॉन मेटल्स हॅव नो लस्टर. नॉन मेटल्सला कोणत्याही प्रकारचं लस्टर नसतं. सेकंड प्रॉपर्टी इज दॅट नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे नॉन मेटल जे असतात ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात. आता या दोघं प्रॉपर्टीज मध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. पहिली प्रॉपर्टी काय म्हटली, की नॉन मेटलला लस्टर नसतं. पण असे 2 नॉन मेटल्स आहेत की ज्यांना लस्टर आहे. पहिला आहे डायमंड आणि दुसरा आहे आयोडीन. ओके. त्यानंतर हे जे नॉन मेटल असतात यांच्यामधनं हीट आणि इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट होत नाही, किंवा ते पुअर कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी असतात. पण त्याला पण एक्सेप्शन आहे. त्याला जे एक एक्सेप्शन आहे ते कोणतं आहे, ग्राफाईट. म्हणजे आपण जे पेन्सिल मध्ये युज करतो ना, ब्लॅक कलरचं असतं, ब्लॅकिश कलरचं किंवा ग्रे कलरचं, ते काय असतं, ग्राफाईट असतं. त्या ग्राफाईट मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी जी आहे ती नॉन मेटल्सची तिसरी प्रॉपर्टी आहे, नॉन मेटल्स कॅनॉट बी हॅमर्ड इनटू शीट्स. नॉन मेटल जे असतात त्यांना आपण शीट्स मध्ये ठोकून शीट्स त्यांच्या तयार करू शकत नाही, किंवा त्यांना आपण
होडून त्यांच्यापासून आपण वायर तयार करू शकत नाही. जसं मेटलला आपण ठोकलं की त्यांच्यापासून शीट तयार होतात आणि त्यांच्यापासून वायर सुद्धा तयार होत असतात, पण नॉन मेटल्स पासून आपण शीटही तयार करू शकत नाही आणि त्यांच्या वायरही तयार करू शकत नाही. मग आता याला रिझन काय? बिकॉज नॉन मेटल्स आर ब्रिटल्स. नॉन मेटल हे ब्रिटल असतात, ठिसूळ असतात, लगेच ते ब्रेक होतात. मग त्यांचे एक्झाम्पल आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे. आणि अजून एक ऍडिशनल जर तुम्ही फन फॅक्ट बघितला तर जनरली नॉन मेटल हे मोस्ट ऑफ द नॉन मेटल हे गॅस असतात किंवा गॅसेस असतात बरेचसे. फॉर एक्झाम्पल तुम्ही नायट्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, ओके, त्यानंतर फ्लोरीन घ्या, क्लोरीन घ्या. पण काही जे नॉन मेटल आहे ते सॉलिड पण आहेत. जसं इथं आपण एक्झाम्पल बघितलं, डायमंड, आयोडीन हे सॉलिड आहेत, किंवा ग्राफाईट सुद्धा काय असतो, सॉलिड असतो. किंवा काही नॉन मेटल जे आहेत ते लिक्विड पण असतात. एक आहे त्याच्यातलं लिक्विड वालं, ते आहे ब्रोमीन. ब्रोमीन हा लिक्विड आहे. त्यानंतर लास्ट टाईप जो आहे एलिमेंट्सचा तो आहे मेटोलाइट्स. आता हे जे मेटोलाइट्स असतात बाळांनो, दिस मेटोलाइट्स और दिस एलिमेंट्स हॅव इंटरमिजिएट्स प्रॉपर्टीज बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. हे जे मेटोलाइट्स असतात यांच्या प्रॉपर्टी मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या इंटरमिजिएट असतात, मधोमध असतात. म्हणजे ते पूर्ण मेटल पण नाहीत आणि पूर्ण नॉन मेटल पण नाहीत, म्हणून आपण त्यांना मेटोलाइट्स म्हणतो. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेमी मेटल्स. त्यांना आपण अजून काय म्हणतो? सेमी मेटल सुद्धा म्हणत असतो. मग यांचे एक्झाम्पल जर आपण बघितलं तर यांचे एक्झाम्पल आहेत आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. तुम्ही पिरियोडिक टेबल बघितला असेल तर त्या पिरियोडिक टेबलच्या लेफ्ट साइडला एस ब्लॉक एलिमेंट असतात, मिडलला डी ब्लॉक एलिमेंट्स असतात, त्यानंतर राईट साइडला पी ब्लॉक एलिमेंट्स असतात आणि खाली बॉटमला एफ ब्लॉक एलिमेंट्स दिलेले असतात. आता याच्यात मोस्ट ऑफ द पिरियोडिक टेबलचा हा जो पार्ट आहे, लेफ्ट वाला आणि मिडल वाला, याच्यामध्ये आणि एफ ब्लॉक वाले याच्यामध्ये मेटल्स जास्त असतात. आणि हा जो पी ब्लॉक वाला पार्ट आहे म्हणजे एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम राईट वाला पार्ट जो आहे, या एक्स्ट्रीम राईट वाल्या पार्ट मध्ये नॉन मेटल्स जास्त असतात. आणि या दोघांच्या मध्ये मिडलला अशी झिगझॅग लाईन असते. या झिगझॅग लाईनच्या या लेफ्ट साइडला मेटल असतात, राईट साइडला नॉन मेटल असतात आणि या झिगझॅग लाईन वर मेटलॉइड्स असतात. या झिगझॅग लाईन वर काय असतात? मेटलॉइड्स. ओके, तर हे होते आपले मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स एलिमेंटचे 3 टाईप. ओके, आणि बघा मी एलिमेंटच्या स्मॉलेस्ट पार्टला काय सांगितलं होतं, काय म्हटलं होतं? द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट इज ॲटम. एलिमेंटचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे बरं? ॲटम असतो. तसंच प्युअर सबस्टन्सेसचा दुसरा जो टाईप असतो, सेकंड टाईप, दॅट सेकंड टाईप इज कंपाऊंड. आता कंपाऊंड कसं तयार होतो? जनरली कंपाऊंड इज फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 एलिमेंट्स, सेम ऑर डिफरंट एलिमेंट्स. कंपाऊंड असं तयार होतो म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त सेम किंवा डिफरंट एलिमेंट्स जे आहेत त्यांची जर आपण केमिकल रिएक्शन केली, त्यांचे जर आपण केमिकल कॉम्बिनेशन केलं तर त्यांच्यापासून आपल्याला जो सबस्टन्स तयार मिळतो तो सबस्टन्स असतो कंपाऊंड किंवा कंपाऊंड्स. आता हे जे कंपाऊंड्स असतात बाळांनो, दिस कंपाऊंड्स हॅज डिफायनाइट कॉम्पोजिशन्स. या कंपाऊंड्स मध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट असतात किंवा ॲटम्स प्रेझेंट असतात, त्या ॲटम्सचं जे केमिकल कॉम्पोजिशन असतं ते डिफायनाइट असतं, फिक्स असतं, ते बदलत नाही. लक्षात. आणि हे आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स जे असतात त्यांच्या सिंपल केमिकल प्रोसेस केली की आपल्याला ते मिळत असतात. मग यांच्यामधलं प्रपोर्शन सुद्धा फिक्स असतं, ते प्रपोर्शन ही चेंज होत नाही, प्रपोर्शन बदलत नाही. मग यांना हे जे कंपाऊंड्स असतात यांचे आपण एक्झाम्पल कोणते देऊ शकतो? सोडियम क्लोराइड, वॉटर, हे बेसिक एक्झाम्पल आहेत. अल्कोहोल, कार्बन डायऑक्साइड, दीज आर द सिम्पलेस्ट एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड्स. नाउ नेक्स्ट टाइप इज मिक्सचर्स. आता मॅटरचा पुढचा टाइप जो आहे तो पुढचा टाइप आहे मिक्सचरचा. आता मिक्सचर्स काय असतात आपण ते समजून घेऊ. मिक्सचर्स कंटेन 2 or more substances in no fixed proportion and may be separated by physical methods. आता हे जे मिक्सचर्स असतात बाळांनो, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सच्या कॉम्बिनेशनने बनवत असतो. पण याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की कंपाऊंड्स घ्या, प्युअर सबस्टन्सेस, त्यांच्यामध्ये जे प्रपोर्शन असतं ते फिक्स असतं, तसं मिक्सचर्स मध्ये प्रपोर्शन सबस्टन्सचं फिक्स नसतं, ते चेंज होऊ शकतं, व्हॅरी होऊ शकतं.
आणि त्या मिक्सचर्सला आपण काही फिजिकल मेथडने सुद्धा सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण त्यांना फिल्ट्रेशन करून सेपरेट करू शकतो. जर आपण त्यांना फिल्टर केलं तर ते सेपरेट होऊ शकतात, किंवा त्यांना आपण फॉर एक्झाम्पल हिटिंग प्रोसेस केली आपण त्यांच्यावर, त्या हिटिंगने त्यांचे वेपरायझेशन होऊ शकतं आणि त्या वेपरायझेशनने सुद्धा ते सेपरेट होऊ शकतात. त्याचे बेस्ट एक्झाम्पल देतो. जर तुम्ही सॉल्ट सोल्युशन प्रोड्यूस केलं वॉटरमध्ये आणि त्या सॉल्ट सोल्युशनला जर तुम्ही हिट केलं तर ऑब्व्हियसली जर तुम्ही NaCl घेतला आणि त्या NaCl ला वॉटरमध्ये मिक्स केलं तर वॉटरमध्ये मिक्स केल्यानंतर तो कम्प्लिटली डिझॉल्व्ह होऊन जाईल. तो डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याला आपण फिल्टरने तर काही सेपरेट नाही करू शकत. पण जर आपण त्या सोल्युशनला जर हीट केलं स्ट्रॉंग, तर हीट केल्यामुळे त्या सोल्युशन मधलं जे वॉटर आहे त्या वॉटरचे व्हेपरायझेशन होऊन जाईल आणि त्याच्यात तिथं फक्त आपल्याला सॉलिड NaCl जो आहे तो NaCl मिळेल. म्हणजे आपण याला यांच्यामध्ये मिक्सर्स मध्ये प्रोपोर्शन फिक्स नसतं सबस्टन्सेसचं, पण आपण त्यांना कोणत्याही फिजिकल मेथडने इझिली सेपरेट करू शकतो. म्हणजे त्यांच्यातलं कॉम्पोजिशन हे काय होतं, बेसिकली व्हॅरी होतं, म्हणजे चेंज होत राहतं. आता मिक्सरचे एक्झाम्पल्स जर आपण घेतलं तर एअर हे बेस्ट एक्झाम्पल आहे. एअर काय असणार आहे बाळांनो, एअर इज द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस. एअर हे वेगवेगळ्या टाइपचे जे गॅसेस असतात त्यांचे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कोणते कोणते गॅसेस, नायट्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, वॉटर वेपर असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांचं जे मिक्सचर असतं त्या मिक्सचरला जे आपण काय म्हणतो, एअर, हवा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे सॉल्ट सोल्युशन इन वॉटर, जे मी आता जस्ट तुम्हाला NaClचे एक्झाम्पल दिलं तेच. आता हे जे मिक्सचर्स असतात बाळांनो, या मिक्सचरला आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करत असतो. फर्स्ट वन इज होमोजिनियस अँड सेकंड वन इज हेट्रोजिनियस. आता आपण या दोघं टाइप्सला डिटेलमध्ये समजून घेऊ. पहिला टाइप आहे होमोजिनियस मिक्सचर्स. तर होमोजिनियस मिक्सचर जे असतात त्या होमोजिनियस मिक्सचरचा पहिले आपण मिनिंग समजून घेऊ नेमकं काय. हा जो होमोजिनियस वर्ड आहे, हा होमोजिनियस वर्ड दोन डिफरंट वर्ड्स पासून तयार झालेला आहे. होमोजिनियस वर्ड कोणते कोणते दोन डिफरंट वर्ड्स, इथं एक वर्ड आहे होमो. इथं पहिला वर्ड कोणता आहे बाळांनो, होमो. होमो म्हणजे सेम, ओके. आणि जीनस, इथं दुसरा शब्द आहे जीनस. जीनस म्हणजे लेयर. म्हणजे काय, बेसिकली असे मिक्सचर्स की जे त्यांना दोन डिफरंट सबस्टन्सेस पासून प्रोड्यूस केलेले आहेत, पण जसंही आपण त्या सबस्टन्सेसला मिक्स केलं म्हणजे मिक्सचर प्रोड्यूस केले, तर ते जे कॉन्स्टिट्युएंट आहेत म्हणजे सबस्टन्सेस आहेत की ज्याच्यापासून मिक्सचर तयार झालेलं आहे किंवा ते जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यापासून एक सेम लेअर तयार होतो. म्हणजे ते युनिफॉर्मली मिक्स होऊन जातात. त्यांनाच आपण जनरली म्हणतो होमोजिनियस मिक्सचर्स. म्हणजे बघा, द मिक्सचर्स इन विच the molecules of the constituents are uniformly mixed are called as homogeneous mixtures. For example, solutions. Homogeneous mixture चे काय एक्झाम्पल देऊ शकतो आपण, सोल्युशन. किंवा दुसरं एक्झाम्पल, सोल्युशनचे बरेचसे एक्झाम्पल आहेत, त्याच्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं NaCl सोल्युशन. आता हे जे NaCl सोल्युशन आहे, जसंही तुम्ही NaCl सॉल्ट वॉटरमध्ये ऍड करतात लगेच ते सॉल्ट कम्प्लिटली डिझॉल्व्ह होऊन जातं. आणि ते एवढं कम्प्लिटली डिझॉल्व्ह होतं, युनिफॉर्मली डिझॉल्व्ह होतं, की त्याच्यापासून आपल्याला त्या सोल्युशन मध्ये सॉल्ट कोणतं आहे आणि वॉटर कोणतं आहे हे आपण इझिली डिस्टिंग्विश करू शकत नाही. ते होमो होऊन जातं, सेम होऊन जातं, त्यांचा एकच लेअर आपल्याला दिसतो. म्हणून आपण त्या टाइपच्या मिक्सचर्सला म्हणत असतो होमोजिनियस मिक्सचर्स. त्यानंतर बघा, हे होमोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे तो आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. आता हेट्रोजिनियस मिक्सचर हा सुद्धा दोन डिफरंट वर्ड पासून बनलेला आहे. एक आहे हेट्रो आणि दुसरा आहे जिनस. आता हेट्रो मीन्स, हेट्रोचा सिंपल मिनिंग होतो बाळांनो डिफरंट. जसं होमोचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, होमोचा मिनिंग काय सांगितलं मी तुम्हाला, सेम. तसं हा जो हेट्रो शब्द आहे, या हेट्रोचा मिनिंग होतो डिफरंट, म्हणजे वेगवेगळे, सेम नाही. मग याची डेफिनेशन आपण याच्यावरूनच करू शकतो. द मिक्सचर्स इन विच द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स. म्हणजे इथं ज्या सबस्टन्स पासून आपण ते मिक्सचर तयार करतोय ते सबस्टन्स युनिफॉर्मली मिक्स होत नाहीत, त्यांची मिक्सिंग सेम राहत नाही, त्यांना आपण म्हणत असतो हेट्रोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल, सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड. जर आपण एखादा इनसोल्युबल सॉलिड त्या लिक्विड मध्ये टाकला तर ते सस्पेन्शन तयार करतं, म्हणजे तो इझिली मिक्स होत नाही. जर तुम्ही ऑइल वॉटर मध्ये ऍड केलं तर ऑइल आणि वॉटर हे मिक्स होत नाही,
ऑइलच्या डिफरंट लेअर आणि वॉटरच्या डिफरंट लेअर तुम्हाला तिथं ऑब्झर्व करायला मिळतो. तसंच जर तुम्ही ग्रेन्स घेतले, धान्य वगैरे घेतले, त्याच्यात बऱ्याचदा ते ग्रेन्स असतील, दाढी असतील, पल्सेस असतील, याच्यामध्ये काही डर्ट पार्टिकल किंवा स्टोन टाकलेले म्हणजे मिक्स झालेले तुम्हाला दिसत असतात. बघा हेट्रोजिनियस मिक्सचर जे आहे याचे एक बेस्ट एक्झाम्पल इथं दिसतंय. त्याच्यामध्ये बघा दूध आहे, या बाउलमध्ये दूध आहे आणि दुधात वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स टाकलेले आहेत. ते ड्राय फ्रुट्स त्या दुधात मिक्स झालेले नाहीयेत. म्हणजे इथं दोघं आपल्याला इझिली आपण मिल्क आपल्याला वेगळं दिसतं आणि ते जे ड्राय फ्रुट्स आहेत ते सुद्धा आपल्याला वेगळं दिसत असतं. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरच्या पुढच्या टॉपिकला स्टार्ट करू.